शरद पवारांसोबत परत जाणार का? घर वापसीच्या प्रश्नावर नो कमेंट्स असं म्हणत अजितदादांनी उत्तर देणं टाळलं. पवारांवरील टीकेबाबत भाजप हायकमांडशी चर्चा करू. पंतप्रधान मोदींनी केलेल्या भटकती आत्मा या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया. बारामतीमधून लढण्यास मला फार रस नाही. मी 7 ते 8 वेळा लढलो. बारामतीच्या उमेदवारीबाबत अजित पवारांकडून स्पष्ट. बारामतीमध्ये अजितदादांनी गुंडांचा वापर केला. ते माझ्या मतदारसंघातून लढले तरी मला भीती नाही. जनतेवर मला विश्वास. कर्जत जामखेडमधून दादांच्या उमेदवारीचे रोहित पवारांचे संकेत. बारामतीमधून जय पवारांच्या उमेदवारीची कार्यकर्त्यांकडून मागणी होत असेल तर पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल. अजित पवारांचं जय पवारांबाबत मोठं वक्तव्य. युगेंद्र पवार शरद पवार गटाकडून विधानसभेच्या रिंगणात उतरण्याच्या चर्चा. बारामतीमधून जय पवार लढल्यास युगेंद्र विरुद्ध जय पवार असा सामना रंगण्याची शक्यता. पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये योग्यतेच्या आधारावर कुणाला तिकीट द्यायचं ठरवू. प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया. लोकसभेच्या अनुभवातून जर अजितदादांनी काही निर्णय घेतला असेल तर मला माहिती नाही. बारामती विधानसभेच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. माझ्या दौऱ्यावेळी सुप्रिया सुळेही तिथे असतील तर भेटेन. रक्षाबंधनाला सुप्रिया सुळेंना भेटणार का या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर. आजपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. शासकीय सर्व्हर जॅम होऊ नये यासाठी सरकारचं महत्त्वाचं पाऊल. लाडका शेतकरी झाला, लाडकी बहीण झाली, लाडका भाऊ झाला. आता तुम्ही लाडकं सरकार पण लक्षात ठेवा. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. लाडक्या बहिणींना पैसे मिळू नयेत यासाठी सावत्र भावांचा प्रयत्न. खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा. मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये राज्यात विधानसभेचा प्रचार होणार. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत ठरवलं जाणार. सूत्रांची माहिती. बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांना प्रचार प्रमुख केलं ही चांगली गोष्ट. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचे प्रमुख नेते. आमच्यासाठी उद्धव ठाकरे मुख्य चेहरा. काँग्रेसकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल तर त्यांनी जाहीर करावा. राऊतांची प्रतिक्रिया. बांगलादेशात परिस्थिती सामान्य व्हावी अशी आशा. बांगलादेशातील हिंदू सुरक्षित राहावे. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. तर बांगलादेशातील हिंदूंचं संरक्षण करा. मोहन भागवत यांचं आवाहन. देशामध्ये सेक्युलर सिव्हिल कोड असायला हवा. सिव्हिल कोडवर देशभरात चर्चा व्हावी. सिव्हिल कोडवर पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या भक्तांना टोल माफी. मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा. गेल्या वर्षी गणेश मंडळांना दिलेली परवानगी यंदाही कायम राहणार.